लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कळंबोली सेक्टर 17 येथे दैवत टॅक्सी स्टँड या नावाने टॅक्सी सेवा चालू करण्यात आली आहे। या स्टँडचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले। उद्घाटन समारंभाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, कळंबोली शहराध्यक्ष अमर पाटील, माजी शहराध्यक्ष रविनाथ पाटील, भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, माजी नगरसेवक बबन मुकादम, राजू शर्मा, रवींद्र भगत, प्रमिला पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती प्रिया मुकादम, वाहतूक संघटनेचे प्रभुदास भोईर, अमर ठाकूर, विजय भोईर, टॅक्सी स्टँडचे संस्थापक महेश बारगजे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते। कळंबोलीतील नागरिकांना मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी ही टॅक्सी सेवा चालू करण्यात आली आहे। या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन बबन बारगजे यांनी केले आहे। कळंबोलीमध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण होत असताना कळंबोलीतल्या नागरिकांच्या गरजा ओळखून आमच्या इथल्या सर्व सहकाऱ्यांनी आज कळंबोलीमध्ये दैवत टॅक्सी स्टँड या टॅक्सी स्टँडची आज सुरुवात केलेली आहे। या संपूर्ण परिसरामध्ये असलेले उद्योग, वेगवेगळ्या पद्धतीच्या एस्टॅब्लिशमेंट या सगळ्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती रोजच्या रोज कामानिमित्त मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरामध्ये ये जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। अशा लोकांना किफायतशीर दरामध्ये चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी आज दैवत टॅक्सी स्टँड याची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महेश बारगजे असतील किंवा त्यांच्यावर त्यांचे सगळे सहकारी, मी या सगळ्यांचंच या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो। या महाराष्ट्राचं एक खंबीर असं नेतृत्व कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब यांना आदर्श मानून महाराष्ट्रभरामध्ये अनेक तरुण राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये येत आहेत। त्याचबरोबरीनं अनेकांना आयुष्यामध्ये उभं राहण्याची प्रेरणा मुंडे साहेबांनी दिली। त्या मुंडे साहेबांचा 3 तारीख हा पुण्यस्मरण दिवस 3 जूनच्या निमित्तानं आज रविवारच्या दिवशी या ठिकाणी या टॅक्सी स्टँडचा उद्घाटनाचं आयोजन करण्यात आलं। मी त्याबद्दल महेश आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम।